संचलित प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्राच्या या आजच्या विशेष सत्रात मी तुमचे सर्वांचे पुन्हा स्वागत करतो। आजचा विषय सुरू करण्यापूर्वी एक कडक हिंदी शेर ऐकवतो, जरा लक्ष देऊन ऐका। शौक ए जुआ में इस कदर बर्बाद हुए हम कि जीत की एक आस में अपना घर ही दाव पर लगा बैठे। कल तक जो कहते थे किस्मत बदल देंगे, आज वो अपनी ही नज़रों से खुद को गिरा बैठे। मंडळी, व्यसन फक्त दारूचं नसतं, गांजात नसतं। एक असं व्यसन आहे ज्याला ना वास येतो, ना माणूस झिंगून रस्त्यावर पडतो। माणूस घरातल्या सोफ्यावर एसीमध्ये बसलेला असतो, पण आतून त्याची राख रांगोळी होत असते। आणि ते व्यसन म्हणजे जुगार आणि शेअर मार्केटची सट्टाबाजी। आजकाल शेअर मार्केटच्या आणि ऑनलाईन जुगारच्या नादात लोकांची काय अवस्था झाली आहे माहिती आहे? एकदा एका जुगारी माणसाला त्याच्या मित्राने विचारलं, अरे भावा, काल तू रडत होतास की शेअर मार्केटमध्ये माझे 2 लाख बुडाले आणि आज बघतोय तर तू 500 रुपये किलोची मिठाई वाटतोस, भानगड काय? तो जुगारी हसून म्हणाला, अरे वेड्या, काल ज्या ॲपवर माझे 2 लाख बुडालेत ना, आज ते ॲप प्ले स्टोअरवर बॅन झालं आहे। माझ्यासारखे आणखीन हजारो भिकारी झाले, याचा आनंद साजरा करतोय। पण मित्रांनो, हा जोक असला तरी वास्तव खूप भयानक आहे। दारुडा माणूस स्वतःचं लिव्हर खराब करतो, पण जुगारी माणूस अख्ख्या कुटुंबाचं फ्युचर विकून खातो। आज मी तुम्हाला कुठल्या पुस्तकातली गोष्ट सांगणार नाही आहे। आज मी तुमच्यातल्या एकाची, आपल्या एका भावाची जळजळीत आणि काळजाला घरे पाडणारी सत्यकथा सांगणार आहे। नाव घेणार नाही, पण ज्याला लागायचं त्याला बरोबर लागेल। मित्रांनो, एका बापाने रात्रंदिवस एक करून स्वतःचे शौक मारून पोटाला चिमटा काढून पोरासाठी 4 लाख रुपये साठवले होते। का तर माझा पोरगा फॉरेनला शिक्षणासाठी जाईल, साहेबांसारखा टाय लावून येईल, माझ्या घरचं दारिद्र्य संपेल। पोराचे डोळे स्वप्नांनी भरले होते आणि बापाचे डोळे पोराच्या भविष्याकडे लागून होते। पण या बापाच्या हातात एक स्मार्टफोन होता आणि त्या फोनमध्ये गॅम्बलिंग नावाचा राक्षस बसला होता। लालच। 4 लाखाचे 8 लाख करतो आणि पोराला थेट अमेरिकेलाच पाठवतो। आती तिथे माती। बोटाच्या एक क्लिकवर त्या हिरव्या लाल कॅन्डलच्या नादात आणि ऑनलाईन जुगाराच्या चक्रव्यूहात त्या बापाने पोराच्या शिक्षणाचे ते 4 लाख रुपये एका झटक्यात उडवले। अरे भावा, तू स्क्रीनवर पैसे नाही हारलास, तू त्या पोराच्या डोळ्यातील स्वप्न हारलास। तू बापाची पोझिशन हारलास। घरात स्फोट झाला, बायकोने रडून रडून घरच्यांनी काय केलं, त्यांना वाटलं की पैशाची नाडी आवळली की हा सुधारेल। त्यांनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बंद करून टाकले, गुगल पे, फोनपे सगळं ब्लॉक केलं। पण मंडळी, व्यसन माणसाला किती लाचार आणि नीच बनवतं ते आता ऐका। ऑनलाईन बंद झालं ना, या माणसाच्या अंगात जुगाराची एवढी खाज होती की हा पठ्ठ्या चक्क स्वतः चालत बँकेत गेला, तिथे स्लिप भरली, स्वतःच्या हाताने सही केली आणि रोख रक्कम कॅश विड्रॉल करून आणली आणि ते पैसे नेऊन पुन्हा जुगाराच्या मशीनमध्ये ओतले। आणि घरी आल्यावर बायकोने विचारले, पैसे कुठे गेले? तर अगदी निर्लज्जपणे डोळ्यात डोळे घालून सांगतो, मी नाही काढले, मला काय माहिती। अरे काय माहिती? खोटं बोलण्याची पण एक हद्द असते। बँकेचे कॅमेरे खोटं बोलतील का? आतापर्यंत लाखो रुपये गॅम्बलिंगच्या नादात हवेत उडवले, घरातल्यांची आबरू वेशीवर टांगली। शौक था मुझे भी गैरों से जीतने का, शौक था मुझे भी गैरों से जीतने का, मगर इस जुए ने मुझे अपनों से ही हरा दिया। का करतो आपण असं? सायकोलॉजी सांगते की याला म्हणतात चेंजिंग द लॉसेस। जो जुगारी असतो ना, तो जिंकण्यासाठी खेळतच नाही, तो गेलेले पैसे कव्हर करण्यासाठी खेळतो। 10,000 गेले, ते कव्हर करायला 50,000 टाकतो। ते गेले, ते कव्हर करायला बायकोचे दागिने टाकतो। ते गेले कव्हर करायला पोराची FD मोडतो। मराठीत एक म्हण आहे,
पुढच्याच ठेस मागचा शहाणा. पण जुगारी माणसाची म्हण काय असते माहिती आहे? जोपर्यंत माझा पार खड्डा खणून त्यात मला पुरलं जात नाही तोपर्यंत मी खेळणार. भावांनो, तो मोबाईल स्क्रीन नाही आहे, ती तुमच्या कुटुंबाची सरपण रचलेली चिता आहे. तुम्ही बाय आणि सेल दाबत नाही, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा गळा दाबताय. पण थांबा, आज तुम्ही इथे प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात आहात. SNBT फाउंडेशनने तुम्हाला इथं रडवण्यासाठी नाही तर लढण्यासाठी आणलं आहे. झालं ते झालं, गेले ते लाखो रुपये, बुडाले ते 4 लाख. माझं तुम्हाला एक सांगणं आहे, गेलेला पैसा रडून वापस येणार नाही. पण आज जर तुम्ही हा जुगार थांबवला तर उरलेलं आयुष्य नक्की वापस येईल. पैसा गेलाय पण तो कमवणारा बाप अजून जिवंत आहे ना. आबरू गेली आहे पण ती पुन्हा कमवण्याची जिद्द अजून या रक्तात आहे ना. आज एक शपथ घ्या, माझ्या कुटुंबाचा जो विश्वास मी हारलोय तो मला परत मिळवायचा आहे. आजपासून ती जुगाराची मशीन, ते ऑप्शन ट्रेंडिंग, ते ॲप सगळं डोक्यातून डिलीट करा. शून्य व्हा. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आपल्या मनगटात आहे. अरे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय आपण संकटासमोर गुडघे टेकणार नाही तर संकटाची छाती फाडून उभे राहणारे लोक आहोत. शेवटी जाता जाता एक आग लावणारी शायरी सांगतो, थेट तुमच्या मेंदूत कोरून ठेवा. माना की अंधेरा बहुत घना है, माना कि अंधेरा बहुत घना है और तूने अपना सब कुछ गवा दिया है, पर याद रख मेरे दोस्त, सूरज को भी डूबने के बाद कल सुबह फिर से चमकना है. उठा, जागे व्हा. गेलेले पैसे विसरा आणि नव्याने आयुष्य उभे करा. पोराच्या डोळ्यात पुन्हा एकदा तो विश्वास निर्माण करा की माझा बाप आता बदललाय आणि तो माझ्यासाठी जग जिंकून आणेल. प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडताना एक नवा माणूस होऊन बाहेर पडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.